नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे दिवाळी विशेष खारी शंकरपाळी। एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आहे। बघा, छान अशी टम्म फुगलेली आहे आणि मस्त अशी कुरकुरीत होतात। तर ही खारी शंकरपाळी मी तुम्हाला एक तोडून दाखवते। बघा, बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत, खाण्याची मजाच वेगळी आहे। बऱ्याच जणांना गोड शंकरपाळी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही स्पेशल खारी शंकरपाळी बनवलेली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की ही खारी शंकरपाळी कशी बनवली आहे आणि याची रेसिपी खूप सोपी आहे। तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। तुम्ही ही खारी शंकरपाळी चहाबरोबर खायला तर वेगळीच मजा येते, किंवा मग असे सुद्धा खाल्ले तरी चालतात। चला तर मग आपण खारी शंकरपाळीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण दिवाळी विशेष खारी शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया। खारी शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। या वाटीने मोजून 1 वाटी मैदा आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ लागेल आणि 1 चमचा ओवा आहे। याऐवजी तुम्ही जिरे घेतले तरी काही हरकत नाही। आता सगळ्यात अगोदर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हा ओवा आहे हा आपल्याला हातावर छान असा क्रश करून घालायचा आहे। तर खारी शंकरपाळीमध्ये या ओव्याचा फ्लेवर छान उतरतो। आता यामध्ये मी 1 चमचा तेल घालत आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची। तुम्ही गरम तेलाचं मोहन घातलं तरी काही हरकत नाही, किंवा मग तूप सुद्धा घातलं तरी सुद्धा चालेल, पण मी इथं तेल घालून घेतलं। छान घट्टसर अशी याची कणिक मळून घेऊया। आणि इथं तुम्ही बघू शकता मी छान अशी घट्टसर कणिक मळून घेतली आहे। जास्त अशी मऊ सुद्धा नाही आणि जास्त कडक सुद्धा नाही, याप्रमाणे बघा अशी कणिक मळून घ्यायची आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि कमीत कमी 15 मिनिटासाठी छान हे सेट होण्यासाठी ठेवते। आणि इथे 15 मिनिटं झाली आहे, कणिक सुद्धा छान सेट झाली। बघा, छान अशी फुलली आहे। आणखी याला एकदा आपण हाताने छान व्यवस्थित मळून घेऊया। बघा किती मऊसूत झाली कणिक। आता याचा असा गोळा तयार करून घ्यायचा। तर याला तेल किंवा तूप काहीच लावायची गरज नाही, अशी चिक मी पोळपाट भरून पोळी लाटून घेते। बघा, सहज लाटल्या जाते, त्याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही पडत, अशीच लाटल्या जाते ही। तर तुम्ही इथं बघू शकता, इथं मी पोळपाट भरून पोळी लाटून घेतली आहे। आता आपल्याला सुरीने हे कट करून घ्यायची आहे। सर्वप्रथम असं याला आपण आडवे कट लावून घेऊया। बघा, याप्रमाणे 1-1 इंचाचे आपल्याला कट लावून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथं मी उभे कट लावून घेतले आहे। आता इथं मी डायमंड शेपमध्ये कट करून घेते। बघा, याप्रमाणे छान याला कट लावून घेतले आहे। आता आपण काढून घेऊया। हवा त्या आकारामध्ये याला कट लावून घेऊ शकता। आणि इथं एका मोठ्या परातमध्ये मी काढून घेते, जेणेकरून एकमेकाला चिटकतील नाही, असे हे दूर दूर ठेवायचे। बघा, आणि तुम्ही बघू शकता थोडं जाडसरच आहे, एकदम पातळ पोळी लाटायची नाही, थोडी अशी जाडसर ठेवायची, म्हणजे हे खारी शंकरपाळी छान खुसखुशीत होती। तर बऱ्याच जणांना गोड शंकरपाळी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हे स्पेशल खारी शंकरपाळी आहे। तर त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे। तर इथं मी मोठ्या परातमध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता इथं मी परातमध्ये ही खारी शंकरपाळी काढून घेतली आणि छान अशी मोकळी मोकळी ठेवली आहे, जेणेकरून एकमेकाला चिटकतील नाही। तुम्ही सुद्धा अशीच ठेवायची, तुम्ही एकावर एक ठेवसाल तर ते मग चिपकतील। अशी मोकळी मोकळी ठेवल्याने ती सहज निघते आणि छान तळल्या सुद्धा जाते।
तर ही शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला तेल गरम करायला घ्यायचं आहे। आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। इथं मी गॅस मोठ्या आचेवर करून घेतला आहे, कारण तेल आपलं पटकन तापलं पाहिजे। तर इथं आपण तेल चेक करून बघूया तापलं का नाही ते। इथं मी एक शंकरपाळी सोडून बघते आणि तुम्ही बघू शकता छान अशी ही वरती येते, म्हणजे तेल छान तापलं आहे। तर यामध्ये आपण एक एक करून शंकरपाळी घालून घेऊया। बघा अशी एक एक करून सोडायची, एक एक करूनच घाला, नाहीतर मग एका वेळेस जास्त घालसान तर मग ते एकमेकांना चिपकतील। जेवढे यामध्ये मावतील तेवढी शंकरपाळी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि गॅस मंद आचेवर करून घ्यायचा, कारण मग जास्त प्रमाणात जर घातली तर मग ती छान तळता येईल नाही। आता आपल्याला हे छान गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि मग नंतर काढून घेऊया। आणि इथं बघू शकता मी 3-4 मिनटं छान हलक्याशा सोनेरी रंगावर ही शंकरपाळी व्यवस्थित अशी तळून घेतली आहे। यापेक्षा आपल्याला जास्त कलर नको, असा छान गोल्डन कलर हवा आहे, काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगली आहे आणि छान अशी कुरकुरीत सुद्धा झाली आहे। तर काढून घेऊया, झाऱ्यातून सगळं तेल नितळून घ्यायचं। आता याचप्रमाणे मी हे सुद्धा बॅच तळून घेते। सगळी शंकरपाळी तळून तयार आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी खुसखुशीत झाली आहे, छान अशी टम्म फुगली आहे। बघा मस्त अशी कुरकुरीत झाली आहे आणि आतून मस्त अशी खुसखुशीत झाली आहे। बघा हे छान आवाज येत आहे। तर बऱ्याच लोकांना गोड शंकरपाळी आवडत नाही, त्यांच्यासाठी ही स्पेशल खारी शंकरपाळी आहे। तर इथं आपली ही खारी शंकरपाळी हे फार कमी वेळेत बनून तयार होते। दिवाळी आहे, गोड शंकरपाळी खारी शंकरपाळी तर झालीच पाहिजेत की। तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।